नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण 21 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत चॅलेंज घेणार होतो आणि ही चॅलेंज कोणती होती तर आपल्या केमिस्ट्रीमधील MHT CET 2025ला होणाऱ्या CETसाठी आवश्यक इम्पॉर्टंट मस्ट डन असणारे क्वेश्चन्स म्हणजेच PYQ सिरीज मी घेऊन येणार आहे। तर त्याप्रमाणे आजपासून आज आपला डे 1 आहे 21 मार्च। आज आपण PYQ सिरीज सुरू करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी येणारी CETची परीक्षा आहे, मग ती PCB CET असू देत किंवा PCM CET असू देत, या CETला जाण्यापूर्वी आता आपण शेवटच्या या 15-20 दिवसामध्ये काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे उद्याच्या पेपरला कोणते क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यासारखेच किंवा सिमिलर ऑफ दॅट किंवा त्याच्यातलेच काही क्वेश्चन्स तुमच्या परीक्षेला येणार आहेत। त्याच कन्सेप्टवर आधारित सर्व क्वेश्चन्स केमिस्ट्रीचे तुमच्या पेपरला देखील असणार आहेत। त्यामुळं आता एकही व्हिडिओ डेली जे मी अपलोड करणार आहे, बरोबर डेली तुम्हाला 10 वाजता व्हिडिओ मिळणार आहे मित्रांनो। डेली 50 PYQs तुमच्या भेटीला येत आहेत। जर तुम्ही डेली हे व्हिडिओज व्यवस्थित पाहिले, नोटबुक घेऊन नोट्स लक्षात ठेवल्या की कुठल्या कन्सेप्टवर पुन्हा पुन्हा क्वेश्चन्स येत आहेत, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा पेपर हा खूप इझी असणार आहे केमिस्ट्रीचा। सो वेळ न घालवता सुरू करूयात MHT CET क्रॅश कोर्स 2025। मित्र हो, PYQs नेसेसरी फॉर द 25 आर ऑफ लास्ट इयर क्वेश्चन्स। मग मागचे जे पण काही क्वेश्चन्स असणार आहेत वेगवेगळे, आता इथे MHT CET 2024 दिला आहे, परंतु मागचे सगळे PYQs आपण कव्हर करणार आहेत। आणि इवन दो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट आलेले आहेत की सर लास्ट 20 डेज चॅलेंज घेण्यापेक्षा आपण 30 डेज चॅलेंज घेऊयात, आमच्या PCM CET पर्यंत म्हणजे 19 एप्रिलपर्यंत तुम्ही ही सिरीज सुरू ठेवा। तर मी ती सुद्धा त्यांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतोय आणि आपण लास्ट 20 डेज चॅलेंज न घेता लास्ट 30 डेज चॅलेंज आजपासून सुरू करतोय। म्हणजे 21 मार्च पासून 19 एप्रिलपर्यंत तुम्हाला डेली एक व्हिडिओ येणार आहे आणि त्यामध्ये केमिस्ट्रीमधील असे धमाकेदार PYQs तुमच्या भेटीला येणार आहेत। सो बी रेडी अँड गेट एन्जॉय द MHT CET केमिस्ट्री बाय स्वामी सर। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला हे PYQचे व्हिडिओज डेली मिळण्यासाठी, त्याचे अपडेट्स मिळण्यासाठी आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या इतर मैत्रिणींना सुद्धा याची माहिती मिळू द्या, कारण आता या 11th आवरला सगळ्यात महत्त्वाचं काय असेल मित्रांनो तर ते असतात केमिस्ट्रीच्या फायनल एक्झामला येणारे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासारखे सिमिलर क्वेश्चन्स। सो लेट्स स्टार्ट। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे मित्रांनो। सो आयडेंटिफाय द फायनल प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इन द अल्कायलेशन ऑफ अमोनिया यूजिंग लिमिटेड अल्कोहोलिक अमोनिया अँड लार्ज एक्सेस ऑफ RI। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की क्वेश्चन कुठल्या टॉपिकवर लगेच क्लिक झालं पाहिजे। कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन आहे तर हा टॉपिक आहे मित्रांनो कोणता असेल, अमाइन्स। सो दिस टॉपिक इज व्हॉट, अमाइन्स। अमाइन्स टॉपिकवरचा हा क्वेश्चन असेल मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयडेंटिफाय द फायनल प्रॉडक्ट असं ते म्हणतायत ऑब्टेन्ड इन द अल्कायलेशन ऑफ अमोनिया युजिंग लिमिटेड अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन। आता या रिएक्शनमध्ये लिमिटेड काय करा म्हणतायत तर अमोनियाला लिमिटेड करा म्हणतायत। अमोनियाला लिमिटेड करायचं आहे म्हणजे एक्सेस कोण झाला तर साहजिकच एक्सेस हा झाला मित्रांनो कोण, अल्किल हॅलाइड झाला। आणि अल्किल हॅलाइड जर एक्सेस झाला मित्रांनो तर ही रिएक्शन प्रायमरी अमाइनला न थांबता प्रायमरीचा सेकंडरी अमाइन करते, कारण मोर नंबर ऑफ अल्किल हॅलाइड्स आर देअर। आणखी एक अल्किल ग्रुप अटॅच होतो, सेकंडरीचा टर्शरी अमाइन होतो, टर्शरीचा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड होतो। म्हणजे या रिएक्शनचा जो फायनल प्रॉडक्ट असेल मित्रांनो तो हा असेल टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड। कारण ही रिएक्शन मल्टी स्टेप आहे। तुम्हाला वाटल्यास मी दाखवू शकतो की ही रिएक्शन कशा पद्धतीने मल्टी स्टेप आहे। इफ यू यूज द एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड व्हॉट हॅपन्स देअर, लेट्स सी। इफ यू यूज ammonia with alkyl halide, then first of all it forms primary amine which on further reaction with one more alkyl halide then it will form secondary amine to
tertiary amine to टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. सो तुम्ही बघा इथं एक्सेस काय वापरलं आपण, तर अल्किल हॅलाइड वापरलेला आहे. अल्किल हॅलाइड जर एक्सेस वापरला तर मित्रांनो रिएक्शन ही टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइडला म्हणजेच आयोडाइड लेवलला थांबेल. ती रिएक्शन प्रायमरी सेकंडरी किंवा टर्शियरी थांबणार नाही. आणि लिमिटेड अमोनिया दिलाय, एक्सेस काय दिलाय, अल्किल हॅलाइड दिलाय. मग त्यामुळं हा क्वेश्चन अल्कायलेशन ऑफ अमोनिया म्हणजे अमाइन्स टॉपिक मधला होता. लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे मित्रांनो. व्हॉट इज आवर सेकंड क्वेश्चन इज फॉर द फॉलोइंग रिएक्शन 2 moles of SO2 plus O2 that gives twice SO3 if rate of decomposition or disappearance of SO2 is given. तुम्हाला रेट ऑफ डिसअपिअरन्स दिलेला मित्रांनो. व्हॉट इज द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ O2 म्हणताय. सो लक्षात ठेवा ज्यावेळी न्यूमेरिकल्स येतात विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला खूप भीती वाटते, हो की नाही, तुम्हाला खूप भीती वाटते. तर भिण्याचं अजिबात कारण नाही. एका मिनिटाच्या आत आपल्याला 54 सेकंड्स नाही 30 सेकंड्स मध्ये हे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला एक्झॅक्टली. हा क्वेश्चन कुठल्या टॉपिकवरचा आहे तर हा क्वेश्चन आहे मित्रांनो केमिकल कायनेटिक्सवरचा, हो की नाही. रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हणल्यानंतर केमिकल कायनेटिक्स. 1 मिनिट. सो तुम्ही बघू शकताय स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे क्वेश्चन की रेट ऑफ डिसअपिअरन्स तुम्हाला SO2 चा दिलाय. मित्र एक लक्षात ठेवा रेट ऑफ डिसअपिअरन्स ज्यावेळी कंपॅरेटिव्ह घेतो तर साधी गोष्ट आहे, जास्त डोकं लावायचं नाही. जे पण स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट असतात ना हे सगळे कुठे जातात डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजेच रेट ऑफ डिसअपिअरन्स 1/2 ऑफ SO2 हे असं असणार आहे विच इज इक्वल टू रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ O2 विच इज इक्वल टू, आता हे मायनस मायनस साइन देऊ शकतो आपण, ते कशासाठी आहे तर डिसअपिअरन्स. आणि त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो असेल 1/2 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO3. या पद्धतीने आहे लक्षात ठेवा. मग साधी गोष्ट आहे की तुम्हाला O2 चा रेट ऑफ डिसअपिअरन्स विचारलाय. सो किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी SO2 चा ऑलरेडी दिलेला आहे ना पहा. मग SO2 चा किती आहे 1/2. SO2 च्या 1/2 आहे. मग SO2 चा ऑलरेडी दिलाय तुम्हाला, तो किती दिलाय 5. 5 च्या डिवाइड बाय 2 करायचं. कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला जास्त वेळ करायची गरज नाही. 5 च्या डिवाइड बाय 2 केलं तर हे 2.5 × 10⁻⁻⁴ येत आहे. कुठं आपला आन्सर आहे तर ऑप्शन सी मध्ये. सो जरी न्यूमेरिकल्स असतील विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्ही छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून तुम्हाला जर परफेक्ट नॉलेज असेल तर सहज हे क्वेश्चन्स टॅकल करू शकता. तुम्हाला जास्त काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. बघा ना मी किती कॅल्क्युलेशन केलं. ऑलरेडी O2 चा रेट ऑफ डिसअपिअरन्स विचारला. SO2 चा तो किती असतो 1/2 असतो. मग 5/2 करा 2.5 ने आन्सर येऊन जाते. येस ऑर नो. लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची स्टेटमेंट कोणती नाही म्हणते. आता हा खूप सिंपल थेरॉटिकल केमिकल थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन होता. तुम्ही बघू शकताय अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टम वुड नॉट चेंज इट्स इंटरनल एनर्जी. बर चारही ऑप्शन्स वाचल्याशिवाय उत्तर देऊ नका. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. यस दिस इज द स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट. हे पण तेवढंच खरं आहे, ती पण स्टेटमेंट आहे. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. म्हणजे ह्या तिन्ही पण स्टेटमेंट आहेत. ह्या तिन्ही आहेत पण आपल्याला नॉट म्हटलंय. पहिली स्टेटमेंट वाचा. ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टम वुड नॉट चेंज इट्स इंटरनल एनर्जी. सो दिस इज द आन्सर. येस ऑर नो. लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन. सिंपल थेरॉटिकल क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो. चलो दिस इज आवर फोर्थ क्वेश्चन. आयडेंटिफाय द कंडेन्स्ड फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर कॉपर. मित्र तुम्हाला चांगलं माहिती पाहिजे कॉपर आणि क्रोमियमचा एनोमॅलस बिहेवियर आहे. जर ओरिजिनल कॉन्फिगरेशन बघायला गेलं कॉपरचं ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 29 तर ते येतं आर्गॉन 4s2 3d9 18 2 20 29. परंतु हे एक्सपेक्टेड आहे. मग ॲक्च्युअल कॉन्फिगरेशन काय तर याचा एक इलेक्ट्रॉन इथं जातो. मग आर्गॉन 4s1 3d10 असं पाहिजे. चेक करा मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊन कुठं आहे तर ऑप्शन सी ला तो क्वेश्चन पॉसिबल होऊ शकतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आणि मला वाटतं की मीडियम कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो कारण त्याला माहिती पाहिजे कॉपरचं कॉन्फिगरेशन काय आहे तर मित्रांनो. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
फिफ्थ क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे मित्रांनो. आयडेंटिफाय द ग्लायकोसाइडिक लिंकेज इन सुक्रोज. सो लेट्स स्टार्ट. पटकन सांगा की सुक्रोज मधलं तुम्हाला, सुक्रोज मध्ये 2 शुगर आहेत मित्रांनो. एक आहे अल्फा ग्लुकोज आणि दुसरा कोणता आहे तर बीटा फ्रुक्टोज. इट्स माय मिस्टेक, बीटा फ्रुक्टोज. ओके नाही. सो ग्लायकोसाइडिक लिंकेज कुठला असेल तर C1 असतो ग्लुकोजचा मित्रांनो. ॲनोमेरिक कार्बन C1चा असतो ग्लुकोज, सो तो झाला अल्फा. आणि C2 असतो फ्रुक्टोजचा, म्हणून तो झाला बीटा. सो द करेक्ट ऑप्शन इज अल्फा बीटा 1 and 2 हे असणार आहे. लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता परत एकदा न्यूमेरिकल आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि किती सोपे न्यूमेरिकल्स असतात पहा. व्हॉट इज द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अ गॅस 3.60 dm³. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ गॅस दिलेला आहे मित्रांनो. ऑफ इट डिफ्युजेस थ्रू अ पिन होल इन 60 सेकंड्स. व्हॉल्यूम दिलेला आहे तुम्हाला 3.60 आणि तुम्हाला टाइम पण दिलेला आहे मित्रांनो 60 सेकंड्स. ओके नाही. सो विचारले का रेट ऑफ डिफ्युजन. सो रेट ऑफ डिफ्युजनचा साधा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. रेट ऑफ डिफ्युजन गॅसेससाठी काय येतं तर व्हॉल्यूम ऑफ द गॅस दॅट इज डिफ्यूज डिवायडेड बाय टाइम टेकन फॉर इट. सो व्हॉल्यूम इज व्हॉट मित्रांनो, व्हॉल्यूम किती आहे 3.6 आहे. 3.60 डिवायडेड बाय टाइम किती आहे 60. सो हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल किती यायला पाहिजे आन्सर याचं. पटकन बोला, सांगा मला. 0 0 गेट्स कॅन्सल्ड. 6 36. इट मीन्स इट इज 0.10⁻⁻² केलं तर 0.6 येतं ना. ओके नाही. 0.06. इट मीन्स ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. खूप सोपा क्वेश्चन, खूप सोपा न्यूमेरिकल होता. असे नाही म्हणलं तर प्रत्येक पेपरला लक्षात ठेवा, तुमच्याही पेपरला केमिस्ट्रीचे एकूण फिजिकल केमिस्ट्रीचे 15 न्यूमेरिकल्स येणार आहेत. सो 50 पैकी 15 न्यूमेरिकल्स एक्सपेक्ट करून चला आणि खूप सोपे सोपे असतात. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज question number 7. What is the half lifetime of a first order reaction if the initial concentration of reactant is. initial concentration दिलेलं आहे मित्रांनो. किती दिले पहा 0.0352 दिलेलं आहे. initial concentration of the reactant, sorry it's my mistake, concentration it has been given like this. करेक्ट करतो मी. किती दिलेलं आहे चेक करू शकतो आपण. तर ते आहे 0.1 मोल पर dm³. अँड रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन दिलेला आहे मित्रांनो. तो किती दिलेला आहे 0.0352 दिलेला आहे. सो आपण आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो कुठल्याही रिएक्शनसाठी, रेट ऑफ डिकम्पोजिशन. इट गिव्स द प्रॉडक्ट. तर R इज इक्वल टू K इंटू जो रिएक्टंट असतो त्याचा आपण घेऊ शकतो रेट ऑफ डिसअपिअरन्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू K. K इज रेट कॉन्स्टंट. सो अगोदर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो K. देअरफॉर K इज इक्वल टू काय येतं सांगा पटकन. K इज इक्वल टू असं येणार आहे R/A. सो तुम्ही चेक करू शकता. R इज गिवन, इट इज 0.0352 अँड व्हॉट इज अवर concentration of A, that is 0.1. it means it is 0.352. हे काय आलं K आलं मित्रांनो. आता काय झालं T हाफ इज इक्वल टू काय असतंय 0.693. 0.693 ला डिवाइड कशाने करायचं मग K ने डिवाइड करायचं तर 0.352. सो तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन येतं की सर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं. अहो किती सोपं आहे लक्षात घ्या. हे 6.9 करा, हे 3.52 करा. तर 3 2 6 म्हणजे 2च्या जवळपास उत्तर यायला पाहिजे. ऑप्शनमध्ये कुठं 2च्या जवळपास उत्तर आहे का. हे बघा हे 5.7 आहे, हे 3.8 आहे, हे 7.7 आहे. हे एकच आहे जे की 2च्या जवळपास उत्तर आहे म्हणजे 1.97. आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही. इव्हन दो न्यूमेरिकल जरी असतील तर किती सोपं आहे. ह्याला काय तुम्हाला राऊंड ऑफ सिस्टीममध्येच कॅल्क्युलेशन्स करायचे. सो यूज युअर ब्रेन. लक्षात ठेवा माझा एक सल्ला असेल तुम्हाला की फक्त ब्रेन पॉवर वापरा. तुमची खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 8 काय आहे पहा. व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ 0.01 मोलार KCl. हे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं तुम्हाला. इफ इट्स कंडक्टिव्हिटी K दिलेला आहे अँड सेल कॉन्स्टंट ऑफ कंडक्टिव्हिटी सेल इज 1. सो सेल कॉन्स्टंट दिलेलं आहे तुम्हाला. काय विचारलेलं आहे रेजिस्टन्स विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो ट्राय करा. सगळ्यात अगोदर मला सांगा की याच्यासाठी फॉर्म्युला कुठला असेल. ते फॉर्म्युला तुम्हाला सापडला की तुम्हाला आन्सर येऊ शकतं. सांगा लवकर बोला.
फॉर्म्युला कुठला आहे? यस, हां मिळाला. R इज इक्वल टू B अपॉन K. मग ऑलरेडी तुमच्याकडे B किती आहे मित्रांनो? 1 आहे. K किती दिलाय तुम्हाला? 5 × 10⁻³ मग हे सॉल्व करा ना. हे -3 वरती जाऊन +3 म्हणजे 1000 भागिले 5 येतं. हे 1000 / 5 किती येतं मित्रांनो? बोला लवकर. 200. कुठं आहे आन्सर? ऑप्शन बी. हो की नाही? खूप सोपं आहे. काय आहे कॅल्क्युलेशन मला सांगा. खूपच सिंपल न्यूमेरिकल्स आहेत. 200 ओहम्स यायला पाहिजे होतं. कमिंग टू द नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग मेथड युजेस अ पॉइंट अँड सर्कल अराउंड इट टू रिप्रेझेंट फ्रंट अँड रिअर कार्बन ॲटम्स रिस्पेक्टिव्हली फॉर 3D रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्युल्स. सो खूप सोपं आहे. पॉइंट अँड सर्कल सिस्टीम जी असते मित्रांनो, ती कोणती सिस्टीम आहे? तर ती आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. अशी सिस्टीम असते न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. खूप सोपा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन जीओसीचा होता मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन इज, पहा, आयडेंटिफाय द रिएजंट आर नेसेसरी टू अचीव द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला आर पाहिजे. आता याच्यातला रिएक्शन पार्ट थोडासा मिसिंग आहे. मी सांगतो रिएक्शन पार्ट कुठला आहे ते, तो गरजेचा आहे. रिएक्शन पार्ट, रिएक्शन इज मिसिंग फ्रॉम हियर. तुम्हाला आर विचारलेला आहे. सो यू कॅन प्रेडिक्ट. असा क्वेश्चन आहे तो. तुम्हाला विचारलेला आहे की आर कोण आहे, कारण प्रॉडक्ट तर दिलेला आहे. म्हणजेच तुम्हाला तिथं ॲरोवरची कंडिशन सांगायची मित्रांनो. बोला काय येऊ शकतं याच्यामध्ये? इट्स माय मिस्टेक. आर कोण असू शकतो? सो ॲसिड क्लोराईडचा ॲसिड मिळवायचा विद्यार्थी मित्रांनो. तर प्रॉडक्ट काय आहे असं विचारलेलं आहे. सांगू शकता तुम्ही. सो लक्षात ठेवा, कधीही ॲसिड क्लोराईडला जर आपण वॉटर म्हणजे हायड्रोलिसिस केलं तर त्याचा ॲसिड मिळू शकतो. करस्पॉन्डिंग आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज व्हॉट? ए. नेक्स्ट क्वेश्चन. ओ, इट्स माय मिस्टेक. ऑलरेडी रिएक्शन इज गिवन बट आय हॅव ट्राईड माय लेवल. सो गरज नाही, ऑलरेडी आहेच तुमच्याकडे तिथं. मला वाटलं की रिएक्शन मिसिंग झाली का काय आमच्याकडून. पाहू शकताय तुम्ही. सो याचा आन्सर काय येईल मित्रांनो? ए. कारण हायड्रोलिसिस जर केलं ॲसिड क्लोराईडचं तर प्रॉडक्ट तुम्हाला ॲसिड मिळतो. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. चलो, फ्रॉम द फॉलोइंग आयडेंटिफाय द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. तुम्हाला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड लक्षात ठेवा मित्रांनो. हा आहे वीक ॲसिड. चेक करू आपण. हा कोण आहे? वीक ॲसिड आहे. हा जो आहे तो वीक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर याच्यातला ॲसिड कोणता आहे? सल्फ्युरिक ॲसिड आहे. याच्यातला कोणता आहे? HF आहे. याच्यातला कोणता आहे? KMnO4. इट्स सेल्फ इट इज सॉल्ट. सो हा KCl असेल किंवा हा कुठलाही तुम्ही ॲसिड घेऊ शकता. तसं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज, करेक्ट ऑप्शन कुठला येईल? तर CeSO4 येईल. कारण इथं एकमेव H2SO4 इथंच तयार होतो म्हणून तो येणार आहे. स्ट्रॉंग ॲसिड पाहिजे, बाकीच्या सगळ्यामध्ये वीक ॲसिड्स आहेत. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. पहा, क्वेश्चन नंबर 12. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. खालीलपैकी डायकार्बॉक्झिलिक कोणता नाही मित्रांनो. ॲडिपिक ॲसिड तुम्हाला चांगलं माहिती आहे, 6 कार्बन डायकार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. ग्लुटॅरिक ॲसिड 5 कार्बन डायकार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. व्हॅलेरिक ॲसिड हा मोनोकार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. सो 5 कार्बन कंपाऊंड आहे, पण हा कसा आहे? मोनो आहे मित्रांनो. सो नॉट म्हणताय डायकार्बॉक्झिलिक कोणता नाही, तर हेच आपलं उत्तर असणार आहे. मॅलोनिक ॲसिड किती कार्बन असतात तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. मला तुम्हाला मॅलोनिक ॲसिडमध्ये किती कार्बन्स आहेत ते सांगायचं, कारण क्वेश्चन हाच किंवा याच्यासारखाच येणार आहे. त्यामुळे आपल्याला कंप्लीट इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे. आन्सर इज व्हॅलेरिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. चलो, इन अ क्रिस्टलाइन सॉलिड ॲटम्स ऑफ इलेमेंट Y फॉर्म्स HCP लॅटिस. कुठला लॅटिस तयार होतो म्हणून सांगितलंय? HCP लॅटिस. आणि ॲटम्स ऑफ फिलामेंट X ऑक्युपाइज 1/3 ऑफ द टेट्राहेड्रल वॉइड्स म्हणतंय. सो HCP लॅटिस दिलाय. लक्षात ठेवा, एक तर लॅटिस कुठला आहे? HCP लॅटिस आहे. त्याच्यानंतर 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स कोण ऑक्युपाय करते? ते X ऑक्युपाय करतोय. सो Y आपण जनरल ॲटम्स घेतले. X जे आहे ते टेट्राहेड्रल वॉइड्सचं तुम्हाला लक्षात ठेवा. टेट्राहेड्रल वॉइड्सचे 2 टाइम्स ॲटम्स असतात मित्रांनो. जेवढे नंबर ऑफ ॲटम्स असतात त्याच्या 2 टाइम्स असतात. मग तुम्ही इमॅजिन करू शकता की आता काय म्हणताय? एक्सच्या बाबतीत काढायचंय. समजा Y ॲटम्स आहेत आपले.
आणि टेट्राहायड्रल व्हॉइड जे आहे, मग टेट्राहायड्रल व्हॉइड्स वायच्या किती येतील, तर 2y येतील ना. जर नंबर ऑफ ॲटम्स वाय जर कन्सिडर आपण किती केले, वाय कन्सिडर केले, नंबर ऑफ ॲटम्स वाय कन्सिडर केले, तर टेट्राहायड्रल व्हॉइड्स त्याच्या दुप्पट झाल्या, म्हणजे हे झाल्या टेट्राहायड्रल व्हॉइड्स आपल्या 2y. येस ऑर नो. पण आता ते काय म्हणतायत की x जे आहे ते 1/3 ऑफ इट म्हणतायत, 1/3 ऑफ इट. मग 1/3 ऑफ इट म्हणल्यानंतर हे काय आलं बघा, 1/3 ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड्स. 2y च्या 1/3 घ्या, 2y च्या 1/3 किती येईल मग, इंटू 1/3, म्हणजेच हे किती आलं पहा, 2/3y. एक मिनिट, 2/3 ऑफ y करावं लागेल, 2/3 ऑफ y, 2/3 ऑफ y आलं. हे कोण आहे, x आहे. सो लक्षात घ्या, मग x ची व्हॅल्यू काय आली, 2/3 ऑफ y ॲज 2. दुसरे ॲटम्स कोण आहेत, y. मग हे किती येते बघा बरं, 2/3 ऑफ x, दॅट इज 2/3 x, आणि हे काय आलं y. तर हे तुम्हाला काय येईल, जर तुम्हाला दोघांना सिमिलर करायचं असेल तर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इफ सपोज वी मल्टिप्लाय दिस बाय 3 अँड दिस बाय 3, सो यू विल गेट दॅट x 2 टाइम्स अँड y 3 टाइम्स. सो द करेक्ट फॉर्म्युला काय येईल, x2y3. सो लक्षात यायला पाहिजे तुमच्या की 2/3 ऑफ y टाइम्स का घेतला आपण, कारण y ॲटम जे आहेत ते टेट्राहायड्रल व्हॉइड्स मध्ये आपण जर कन्वर्ट केले तर 2y आले टेट्राहायड्रल व्हॉइड्स. पण टेट्राहायड्रल व्हॉइड्स सगळे ऑक्युपाय केलेत का x ने, नाही. किती केलेत, 1/3 केलेत. म्हणून मग x ॲटम जे आहे ते 2/3 ऑफ y आलं. 2/3 ऑफ y जर घेतलं तर दोघांचा रेशो हा येतो. सो दिस इज द आन्सर. खूप थोडासा आपण असं म्हणूयात की डिफिकल्ट लेवलमधला हा क्वेश्चन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला तसं तर डिफिकल्टी लेवल वेगवेगळी असेल, पण सॉलिड स्टेटमधला हा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. विच अमंग द फॉलोइंग पेयर्स ऑफ कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्सेस एक्झिबिट द लिंकेज आयसोमेरिझम. खूप सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. लिंकेज आयसोमेरिझम मध्ये इथे NO2 आहे, इथं ONO आहे, त्याच्यानंतर इथं सल्फेट आहे, इथं ब्रोमिन आहे, इथं तर काय डायरेक्ट आयन्स एक्सचेंज झाले त्यामुळे हे नाही. NO2 आणि इथं तुम्ही चेक करू शकता SO4, इथं पण एक्सचेंज आहे, इथं वॉटर 6 आहे, इथं वॉटर 5 आहे. सो करेक्ट ऑप्शन एच असणार आहे, कारण इथं NO2 आहे आणि इथं ONO आहे. लिंकेज मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला काय, लिंकेज म्हणजे काय, NO2 आणि ONO म्हणजे ॲम्बिडेंटेड लिगँड्स तुम्हाला असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी, आणि ते ऑप्शन ए मध्येच फुलफिल होत आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडवरचा हा क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनला जातोय आपण. Question number 15. Select a pair of transition elements having completely filled d orbitals from the following. Simple informative question आहे ट्रान्झिशन सिरीजचा. लक्षात ठेवा, completely filled d orbitals कोणते असतील. 3D साठी काय येणार आहे पहा, झिंक येणार आहे. 4D साठी काय येणार आहे, कॅडमियम येणार आहे. 5D साठी काय येणार आहे, मर्क्युरी येणार आहे. सो याच्यातली पेअर तुम्हाला शोधायची आहे. या तिन्हीपैकी दोन कुठं दिसत आहेत का पहा, झिंक अँड सिल्वर आहे नॉट पॉसिबल, कॅडमियम अँड मर्क्युरी हे पॉसिबल आहे. सो दिस शुड बी द करेक्ट ऑप्शन. पुढच्या दोन्हीमध्ये पण दोन वेगवेगळे मेटल्स आहेत. लास्ट इलेमेंट बघायचा, कम्प्लीटली फिल्ड D10 असला पाहिजे. द नेक्स्ट क्वेश्चन इज 2 moles of an ideal gas are expanded isothermally and reversibly at 300 Kelvin till its volume is doubled. व्हॉल्यूम डबल झाला मित्रांनो. जेवढा V1 आहे तर V2 काय घ्यायचा आहे, V1 जर x घेतला तर V2 तुम्हाला काय घ्यावं लागेल मित्रांनो, त्याच्या डबल म्हणजे 2x असणार आहे. व्हॉल्यूम इज डबल. कॅल्क्युलेट द वर्क डन. आता लक्षात ठेवा, आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली म्हणजे हे Wmax आहे. सो Wmax चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. Wmax इज इक्वल टू -2.303 nRT log टू द बेस 10 ऑफ काय तर V2 अपॉन V1. सो मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की बोर्डाला आम्ही हे क्वेश्चन सोडवलेत, पण आता CETला नीटला हे क्वेश्चन्स कसे सोडवाय आणि एवढा मोठा न्यूमेरिकल पार्ट कसा करायचा. तर खूप सोपं असतं मित्रांनो. न्यूमेरिकल्सला अजिबात घाबरायची गरज नसते. हे तुम्हाला मी दाखवून देणार आहे, कारण खूप सिंपल तुम्हाला पद्धतीने याचे आन्सर्स काढता येतात. पहा, न्यूमेरिकल्स कसा सोडवायचा आहे. -2.303 आहे तसं राहू द्या. एक मिनिट, मी पेन घेतो परत एकदा आपला रेड किंवा याच्यातला डार्क कलर कुठला आहे बघूया आपण. -2.303 चेक करा मित्रांनो. n ची व्हॅल्यू किती आहे, 2 moles म्हणत आहे. सो 2. R किती आहे, 8.314. लक्षात ठेवा, T किती आहे, 300 केल्विन. इथं दिलेलं आहे तुम्हाला. टेम्परेचर सुद्धा किती आहे, 300 केल्विन आहे. आणि इनटू लॉग ऑफ. आता लक्ष द्या, हे कसं सोडवायचं आहे, तर ऑलरेडी V2 म्हणजे 2x
सो हे काय येणार आहे 2x बाय x x गेट्स कॅन्सल log 2 तुम्हाला log 2 ची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे फक्त इथं किती आहे 0.3010 सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चेक करू शकता याचं आन्सर कसं येऊ शकतं आता कुठल्याही प्रकारचं लॉग टेबल न वापरता हे किती सोपं आहे ते मी तुम्हाला सांगतोय जर तुम्ही हा न्यूमेरिकल सोडू शकला तर अख्खी केमिस्ट्री तुमच्यासाठी बूम आहे 50 पैकी 50 क्वेश्चन येतील 100% नक्की कसं ते पहा ओव्हरऑल राऊंड ऑफ मध्ये तुम्हाला काम करायचं लक्ष ठेवा हे काय येणार आहे राऊंड ऑफ मध्ये घ्या 2 दोन्ही 4 आणि हे किती आहे 8 8 चौक 32 परत हे गुणिले 3 हे किती आलं 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 9200 झालं साधारणतः 9200 च्या आसपास हे उत्तर आहे आणि हे 0.3 आहे मित्रांनो म्हणजे 1/3 आहे ते हे 0.3 म्हणजे किती आहे 1/3 आहे सो 9200 ला आसपास 3 ने जर डिवाइड केलं तर हे उत्तर किती येत आहे 3000 च्या पुढे येते समथिंग ग्रेटर दॅन 3000 मग आता इथं तुम्ही चेक करू शकताय हे तर 1700 असू शकत नाही हे 865 असू शकत नाही हे 2500 हे 3000 च्या पुढचं एकच उत्तर आहे सो गरज आहे का आपल्याला जास्त डोकं लावायची आता बघा जो डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे तो किती इझी मेथडने आपण सोडवू शकलेलो आहे सो द करेक्ट ऑप्शन हिअर इज -3458 जूल्स डब्ल्यू मॅक्स आन्सर मग असे MCQ जे की डिफिकल्ट लेवलचे ते जर येत असतील आपल्याला तर इझीचे 40% मिडियमचे 40% प्लस डिफिकल्टचे 20% मग तुम्ही क्वेश्चन पेपर अटेंड करू शकणार नाही का सांगा मला सांगा खूप सोपा सीईटीचा आपला केमिस्ट्रीचा पेपर आणि विद्यार्थी मित्रांनो हे PYQs आहेत हे आलेले क्वेश्चन्स आहेत तुमच्या सुद्धा एक्झामला असेच क्वेश्चन्स येणार आहेत हो की नाही सो चलो नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे हम नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 17 पहा 1.2 10 to the power of -2 kg of carbon reacts with oxygen to form 4.4 kg of carbon dioxide. What is the amount of oxygen used in the reaction? खूप सोपा क्वेश्चन असेल हा प्रत्येकदा माझ्या हिशोबाने कारण की काय दिलेलं आहे C+O2 जो तयार करतो तो CO2 आहे मित्रांनो सो तुम्हाला स्टॉइकियोमेट्री ज्यावेळी मोल कन्सेप्टचे क्वेश्चन्स असतात तर स्टॉइकियोमेट्री क्वेश्चन आहे हा स्टॉइकियोमेट्री बेस्ड क्वेश्चन आहे सहज दिसते तुम्हाला 12 kg ऑफ कार्बन केजी मध्येच घेतोय मी इट रिक्वायर्स 32 kg ऑफ ऑक्सिजन आता त्यांनी काय म्हणलंय की तेवढा नाही 12 kg नसून 1.2 10 to the power of -2 kg ऑफ कार्बन म्हणतंय रिएक्ट्स विथ ऑक्सिजन दिलं नाही अमाऊंट टू गिव्ह द 4.4 आता इथे किती होता स्टँडर्डला 44 kg येते तर स्टँडर्ड एकदा माहिती झालं की बाकीचं इशन ऑफ कार्बन डायऑक्साइड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन यूज्ड इन द रिएक्शन सो 12 ला किती आहे मित्रांनो 12 करस्पॉन्ड्स टू 32 त्यांनी किती दिलंय 1.2 मग साहजिक आहे ना 1.2 ला 3.2 असणार मग 1.2 ला 3.2 कुठे आहे इथे 10 to the power of -2 तर तो कॉमनच राहणार आहे दोन्हीसाठी सो 3.2 हे आन्सर असेल तुमचं खूप सोपा क्वेश्चन होता 12 ला 32 तर 1.2 ला किती असेल 3.2 असणार आहे 10 to the power of -2 कॉमन असणार आहे त्याच्या बाबतीत वाद नको सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी खूप सोपा न्यूमेरिकल होता हा पण मी म्हणेन की तो इझी कॅटेगरीमध्ये होता तुमच्या हिशोबाने काय आहे तुम्ही चेक करू शकता लेट्स प्रोसीड आयडेंटिफाय द पॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग यूज टू ऑब्टेन अनब्रेकेबल डिनरवेअर मित्र हो लक्षात ठेवा पॉलिमर्स टॉपिकच्या बाबतीत टोटल पाठांतर पाहिजे तुमचं मी म्हटलंय परवा दिवशीच्या शॉर्ट्समध्ये पण मी सांगितलेलं आहे की 26 चॅप्टर्स तुमचे रिवाइज पाहिजे तर हे पॉसिबल आहे बघा कारण प्रत्येक टॉपिक ते कव्हर करायला लागलेत एका टॉपिकचं वेटेज जे आहे ते बॅलन्स्ड आहे इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन होता याचा आन्सर काय येईल मित्रांनो आयडेंटिफाय द पॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग यूज टू ऑब्टेन अनब्रेकेबल डिनरवेअर द आन्सर इज युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन काय आहे पहा आलाय 21 questions पहा identify the emulsifier used in the preparation of oil in water so simple informative question adsorption and colloids topic 11 मधून क्वेश्चन होता तर ह्याचा आन्सर काय येईल मित्रांनो ऑइल इन वॉटर सोप्स ऑफ अल्कली मेटल्स कारण सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स असतात ना सोपची डेफिनेशनच काय मित्रांनो सोडियम और पोटॅशियम सॉल्ट अल्कलाइन अर्थ मेटल असण्याचा प्रश्न येत नाही नेक्स्ट 22 what is the percentage of para-bromoanisole formed in the bromination of anisole anisoleचं जर तुम्ही ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिडने जर समजा मित्रांनो ब्रोमिनेशन केलं जर तुम्ही ब्रोमिनेशन केलं याचं तर तो हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे परंतु मेजर प्रोडक्ट काय असेल मित्रांनो ऑर्थोला जे असतं ते काय असतं
पूर्ण क्लाउड असतो, त्यामुळं जो बल्क आहे तो ऑर्थोला अनस्टेबल असतो, म्हणून पॅराचा प्रॉडक्ट कधी जास्त असतो. लक्षात ठेवा 90% हे त्याचा आन्सर असेल पॅराब्रोमोचा. नेक्स्ट क्वेश्चन. चलो थोडासा स्लो मोशनमध्ये जात आहोत आपण, पण खूप छान इंटरेस्टिंग क्वेश्चन्स 1 बाय 1 तुमच्या बेटीस येत आहेत मित्रांनो. ऑल PYQs आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. लेट्स प्रोसीड. क्वेश्चन नंबर 24 पहा. द प्रॉडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिएक्शन्स इज. खूप चांगला क्वेश्चन तुमच्या नजरेसमोर आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा क्वेश्चन. कुठला येईल प्रॉडक्ट? तुम्हाला ॲसिटिक अनहायड्राईड दिले आणि त्याचा हायड्रोलिसिस. मित्र हो, कधीही लक्षात ठेवा, अनहायड्राईड्स असू द्या, ॲसिड क्लोराईड असू द्या, हायड्रोलिसिस केल्यानंतर ते कार्बॉक्सिलिक ॲसिड देतात. इथं कार्बॉक्सिलिक ॲसिड कुठला येईल? तर हा CH3CO पार्ट आहे ना, CH3CO OCO CH3. सो तुम्ही इमॅजिन करू शकता कुठून पण ब्रेकर आहे, CH3COOH येणार आहे. सो CH3COOH हा एकमेव ऑप्शन डी मध्ये आहे. आपला आन्सर ऑप्शन डी असेल. Then next question. Question number 25. A metal crystallizes in BCC structure having unit cell, edge length 290 picometers and density 10 grams. Find the molar mass. तुम्हाला हे माहित पाहिजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, N into M डिवायडेड बाय A क्यूब इंटू वॉट Na अवोगॅड्रोस नंबर. सो आता याच्यात आपल्याला काय विचारलेलं आहे, तर M विचारलेलं मित्रांनो. मग M चा फॉर्म्युला कन्व्हर्जन पाहिजे तुमच्याकडे. देअरफॉर M इज इक्वल टू रो इंटू A क्यूब इंटू अवोगॅड्रोस नंबर डिवायडेड बाय नंबर ऑफ ॲटम्स इन द युनिट सेल. सो ऑल इन्फॉर्मेशन इज गिवन टू यू. व्हॉट शुड बी द करेक्ट आन्सर? तुम्हाला काय वाटते कुठलं येईल? डेन्सिटी किती दिली ते पहा, काय काय कंटेंट, कुठं कुठं काय काय दिलेली इन्फॉर्मेशन पहा. तुम्ही चेक करू शकता. BC स्ट्रक्चर हॅव्हिंग द युनिट सेल एज लेंथ 290 पिकोमीटर्स आहे ते. त्यानंतर हे डेन्सिटी किती दिलेलं आहे, तर 10 दिलेली आहे तुम्हाला. त्यानंतर 290 पिकोमीटर्स एज लेंथ आहे. 290 पिकोमीटर्स म्हणजे 10⁻⁻12. त्याला आपण सेंटीमीटरमध्ये जर घेतलं तर -10 आलं ते. A क्यूब आहे, याचा क्यूब घ्यावा लागेल. त्याच्यानंतर काय आहे, तर अवोगॅड्रोज नंबर आहे 6.022 10⁻23 ॲटम्स डिवायडेड बाय N म्हणजेच किती आहे, BCC म्हणल्यानंतर 2 येते मित्रांनो. सो व्हॉट शुड बी आन्सर? कमेंटमध्ये लवकर सांगा मला आन्सर काय. मग अशी सांगितल्याप्रमाणेच कॅल्क्युलेट करायचं आहे. पॉवर्स वगैरे कॅन्सलेशन होतील कारण मायनस प्लस आहे. सो याचा आन्सर येते मित्रांनो 73. कॅल्क्युलेट करून तुम्ही सांगू शकता 73 येईल. खूप सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. कुठल्याही प्रकारची लॉग कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व करू नका त्याच्यामध्ये, आपोआप आन्सर येऊन जाईल. थोडंसं तुम्हाला राऊंड ऑफ सिस्टीम वापरायची. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 26. आयडेंटिफाय ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड. मित्र, ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड म्हणजे काय असतात, तर जे डोनर ॲटम्स एकाच लिगॅन्ड ग्रुपमध्ये एकापेक्षा जास्त असतात. जसं की इथं तुम्ही बघू शकता, हा इथिलीन डायमाइंड तर नाही, ऑक्झॅलेटो तर नाही, NO2 मायनस तर नाही, CN हा CN मायनस म्हणजे कार्बनने पण अटॅच होतो मित्रांनो, आणि NC ने पण अटॅच होतो. लक्षात ठेवा, कार्बन नायट्रोजन बोथ साईड अटॅचमेंट. ॲम्बिडेंटेड तोच असणार. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस PYQ सिरीज. खरंच खूप इंटरेस्टिंग सिरीज चालू आहे मित्रांनो. 100% तुम्ही सक्सेसफुल होणार आहे, कारण जोपर्यंत आपण PYQ सोडवत नाही तोपर्यंत एक्झाममध्ये परफेक्ट होत नाही. विच इलेमेंट फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म कंपाऊंड विथ फ्लोरीन. फ्लोरीन सोबत कोणता इनर्ट गॅस आहे मित्रांनो, तर तुम्ही P ब्लॉकमध्ये जाऊन बघा. फक्त झेनॉनचे कंपाऊंड्स फ्लोरीन सोबत आहेत. ओनली झेनॉन. सो झेनॉन हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 29. द सोलिबिलिटी ऑफ MgC2O4 इज. सोलिबिलिटी मित्रांनो दिलेली आहे तुम्हाला ॲट 298 केल्विन. व्हॉट इज द सोलिबिलिटी प्रॉडक्ट? KSP विचारलं आहे. सो सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं सोलिबिलिटी प्रॉडक्टच्या क्वेश्चनला की सॉल्ट जो आहे तो मित्रांनो तो डिसोसिएट करता आला पाहिजे. याचं डिसोसिएशन कसं होईल? Mg2 प्लस C2O4 2 मायनस. सो एकच आहे. इट मीन्स KSP इज इक्वल टू काय? याची सोलिबिलिटी S, याची S. सो S इंटू S काय असणार आहे ते बोला लवकर. S इंटू S स्क्वेअर असेल. सो S स्क्वेअर म्हणल्यानंतर तुम्हाला सोलिबिलिटी प्रॉडक्ट म्हणलं तर काय येईल? S इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, नाही KSPच विचारलं ना, इट्स माय मिस्टेक. KSP विचारलं तर आपल्याला डायरेक्ट आन्सर काढता येईल. सांगा मग तुम्ही. KSP इज इक्वल टू S स्क्वेअर काय येईल सांगा, बोला लवकर. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. खूप सोपं येतं हे पहा. 9.0
इंटू 10⁻³ चा स्क्वेअर म्हणते. आता ह्याचा स्क्वेअर किती सोपा आहे मित्रांनो पहा. 9चा स्क्वेअर किती असेल 81 असेल. 10⁻³ 3 दोन्ही 6 10⁻6 झालं. पण ऑप्शनमध्ये कुठं 6 नाही, तर हा जर 8.1 केला तर इथं उत्तर आहे आणि हा -6 जो आहे तो -5 होईल. सो हा 5 होणार, म्हणून ऑप्शन सी येणार आहे. खूप सोपा क्वेश्चन, खूप सोपा सॉल्ट बेस्ड क्वेश्चन होता. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आयोनिक बदला मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन इज, पुढच्या क्वेश्चनला जातो आपण. क्वेश्चन नंबर 28. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कुठले आहे मित्रांनो? आपल्या टेक्स्ट बुकमध्ये केमिकल कायनेटिक्स मधला हा क्वेश्चन आहे. सुडो फर्स्ट ऑर्डरचे आपल्याकडे 2 एक्झाम्पल आहेत. एक आहे हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स आणि दुसरा कुठला आहे हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज. सो बोथ ऑफ दीज 2 रिएक्शन सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दोन्हीपैकी एक कुठला तरी दिलेला आहे. सो हायड्रोलिसिस ऑफ मेथिल ॲसिटेट हा एकमेव ऑप्शन तिथला असेल. इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन होता हा. चलो आगे चलते हैं. नेक्स्ट क्वेश्चन. चलो पुढचा क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इफ इट्स pH इज 1.7. मित्र हो, लक्षात ठेवायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ हे तुम्हाला जो pHचा फॉर्म्युला आहे त्याच्या इनवर्स घ्यायचं आहे. सो इट इज ऑलवेज काय येणार आहे मग बोला 10⁻⁻⁻ pH असं हे आन्सर येणार आहे त्याचं. कारण की आपला रेग्युलर जो pHचा फॉर्म्युला आहे तो काय असतो निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. सो ह्याला जर कन्वर्ट केलं तर हे असं येईल. मग pH तुमचं किती दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी 10⁻⁻1.7. तर याचं आन्सर किती येतं तुम्ही सांगू शकता. इफ यू कॅल्क्युलेट ऑल दीज थिंग्स यू विल गेट द आन्सर ॲज 0.01. कॅल्क्युलेट. चलो चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर्स इन ट्रेड नेम म्हणते बरं. ओ इट्स माय मिस्टेक. इन ट्रेड नेम इज यूज टू ऑब्टेन लेन्सेस अँड LCD. मित्र हो, पॉलिमर्स टॉपिक बदला जो शेवटचा पोर्शन आहे कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर्स त्याच्यावरती हा बेस्ट क्वेश्चन आहे. लक्षात ठेवायचं लेन्सेस अँड LCD स्क्रीन म्हणलं की उत्तर परफेक्ट असलं पाहिजे आणि ते परफेक्ट असलं पाहिजे. टेबल अख्खा तुम्हाला शेवटच्या 10 पॉलिमर्सचा पाठ करायचा आहे. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन, इझी कॅटेगरी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन को जाएंगे हम. क्वेश्चन नंबर 32 आपके सामने. देखो, व्हाट इज द नंबर ऑफ एलोट्रॉप्स ऑफ टेलिरियम. टेलिरियमचे एलोट्रॉप्स मित्रांनो किती आहेत? सो इट्स क्वाइट सिंपल क्वेश्चन. व्हाट इज द नंबर ऑफ एलोट्रॉप्स ऑफ टेलिरियम? द करेक्ट आन्सर इज 2. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे आणि तुम्हाला तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बेस्ड क्वेश्चन आहे आपले 12th इनऑर्गॅनिकचा. पहा क्वेश्चन नंबर 33. सॉरी. इन द रिएक्शन 3MnO4 काय दिलेले पहा याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये मित्रांनो की MnO4 3 मोल्स दिलेले आहेत 4H+. त्याचं कन्वर्जन MnO4- 2 मोल्स ऑफ MnO4- प्लस MnO2 प्लस 2H2O. सो इथं काय दिलं त्यांनी मॅंगनीजच्या संदर्भातचा क्वेश्चन आहे की मॅंगनीज फक्त ऑक्सिडाइज झालाय म्हणते. ओनलीकडे लक्ष ठेवा. त्याच्यानंतर मॅंगनीज फक्त रेड्यूस झालाय म्हणते. त्यानंतर 2 मोल्स ऑफ Mn ऑक्सिडाइज झालाय तर 1 मोल रेड्यूस झाला म्हणते आणि ऑक्सिजन रेड्यूस झाला म्हणते. सो आपण चेक करूया नेमकं काय झालं ते. हा आहे आपला रिएक्टंट पार्ट आणि हा आहे आपला प्रॉडक्ट पार्ट. मित्र लक्ष द्या, मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट किती आली हे तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. किती आहे? 4 2 8 8 मधून 2 गेले. इट मीन्स हे किती आहे? मॅंगनीज +6 आहे. प्रॉडक्टमध्ये चेक करा आता इथे 4 2 8 मधून 1 गेले म्हणजेच हे +7 आहे. याचा अर्थ मॅंगनीज ऑक्सिडाइज तर झालाय 6 चा 7 झाला. त्याच्यानंतर इथं किती येते? 2 2 4 हे -4 म्हणजे हे +4. आता इथं पहा, इथं मॅंगनीज रेड्यूस झालाय. याचा अर्थ मॅंगनीजचं ऑक्सिडेशन देखील झालंय, मॅंगनीजचं रिडक्शन देखील झालंय. पहिले 2 ऑप्शन तर नाहीत. मग आता कोण असू शकतं? तर ऑक्सिडाइज आणि रेड्यूस तर असू शकतो. 2 मोल्स ऑक्सिडाइज झाला, यस, कारण +6 ची +7 2 मोल्सची झाले. आणि 1 मोल जे आहे मित्रांनो 1 मोल जे आहे ते रेड्यूस झालाय कारण +6 चा +4 झालाय म्हणजे 1 मोल रेड्यूस झालाय. सो हा ऑप्शन तर करेक्ट आहे. आता ऑक्सिजनच्या बाबतीत पहा, इथं -2 आहे. तुम्ही प्रॉडक्टमध्ये पण बघा सगळीकडे -2च आहे. याचा अर्थ ऑक्सिजनचा रिडक्शन होण्याचा संबंध नाही. सो विच वन इज करेक्ट ऑप्शन? दिसताना क्वेश्चन डिफिकल्ट दिसायला मला मान्य आहे की क्वेश्चन थोडंसं हाय लेवल आहे. सो याला तुम्ही डिफिकल्टी लेवलमध्ये अरेंज करू शकता, डिफिकल्ट म्हणून. ओके, पण क्वेश्चन सोपा आहे हो. थोडं लक्ष दिलं तर सहज तुम्हाला आन्सर येईल. म्हणजे 50 ऑफ 50 याचा अर्थ 100% काढण्यासाठी खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन जाएंगे हम.
चलो आगे 34 क्वेश्चन मित्रांनो. हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 युनिट सेल ऑफ FCC स्ट्रक्चर. मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की सिंपल क्युबिक असेल मित्रांनो तर किती पार्टिकल्स असतात 1. त्यानंतर बॉडी सेंटर्ड इन सेल असेल तर किती असतात 2. मग FCC मध्ये किती असतात सांगा कमेंट बॉक्समध्ये पटकन. तर 4. कुठं आहे ऑप्शन? ऑप्शन डी 4 त्याचा आन्सर असेल. प्रोसीड टू द नेक्स्ट वन. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 35. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ, एक मिनिट, what is the momentum of a microscopic particle having de Broglie's wavelength? So lambda is equal to तुम्हाला माहित पाहिजे h upon p असतं मित्रांनो. p means momentum. वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे, h पण तुम्हाला दिलेला आहे. काढायचंय काय तर मोमेंटम काढायचं. सो देअरफॉर p इज इक्वल टू काय येईल पहा, h अपॉन लॅम्बडा. h ची व्हॅल्यू आहे मित्रांनो 6.63 10 टू द पॉवर ऑफ -34 डिवायडेड बाय, चेक करू शकता वेवलेंथ किती आहे अँगस्ट्रॉम युनिट मध्ये, मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. 7.2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -10 मीटर्स मध्ये आता ती कन्वर्ट झाली. आता तुम्ही चेक करू शकताय हे -10 वरती +10 म्हणजे हे किती आलं तर -24 आलं, हो की नाही. आणि जर तुम्ही इथं चेक केलं तर हे काय येते पहा 6.63 डिवाइड बाय 7.2. सो खरं तर हे आन्सर चेक जर तुम्ही केलं तर काय येते पहा, हे 72 झालं तर हे 66 होत आहे. डिव्हिजनमध्ये तुम्ही चेक करू शकता. मला वाटतं ऑप्शन काय येतं याचं, ऑप्शन सी येऊ शकतं. काय येत आहे कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगा ऑप्शन काय येत आहे. सी. हां थोडीशी इथं मिस्टेक आहे. इट शुड बी -25 10 टू द पॉवर ऑफ -25 पाहिजे होतं तर ते येऊ शकतं कारण ते 0.92 येईल. हे जर आपण डिवाइड केलं तर 0.92 येईल कारण 66 डिवाइड बाय 72 असं व्हायला येते. त्यामुळं 0.92च्या ऐवजी 9.2 जर केलं तर हे -25 येईल. दॅट इज स्मॉल मिस्टेक इज देअर इन द प्रिंट मिस्टेक. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Question number 36. Which of the following is not obtained म्हणताय. Not obtained when a mixture of chloromethane and chloroethane is treated with sodium metal in dry ether. लक्षात ठेवा ही वुड्स रिएक्शन दिलेली मित्रांनो. कोणती रिएक्शन दिली आहे? वुड्स रिएक्शन. सो वुड्स रिएक्शन मध्ये काय होत असतं अल्किल हॅलाइड विथ सोडियम मेटल. देन व्हाट डज इट फॉर्म्स? इट फॉर्म्स हायर अल्केन RR. सो तुम्ही लक्षात घ्या सहज तुम्हाला रिएक्शन पण करायची गरज नाही. क्लोरोमिथेन म्हणलं तर काय होईल त्याचा, मिथेनला मिथेन क्रॉस कपलिंग रिएक्शन आहे. मिथेनला मिथेन जोडला तर काय होईल हे पहा तुम्ही इथं चेक करू शकता. तुम्हाला करेक्शन करून देतो मी. सपोज ही वुड्स रिएक्शन आपण मानतोय CH3Cl एका बाजूला 2Na परत दुसऱ्या बाजूला कोण आहे मित्रांनो तर C2H5Cl म्हणजे इथिल क्लोराईड आहे. ड्राय इथरमध्ये ही रिएक्शन होईल तर साहजिकच क्रॉस कपलिंग रिएक्शन असल्यानंतर सेल्फचे पण प्रॉडक्ट असतात जे की मेजर असतात आणि क्रॉसचे पण. मग मेथिलला मेथिल जोडलं तर काय तयार होईल इथेन तयार होईल. इथिलला इथिल जोडलं तर काय तयार होईल ब्युटेन तयार होईल. आणि आहे अशी रिएक्शन जरी केला तुम्ही ट्रायसेनेसियल निघून गेला तर ह्याचा प्रोपेन तयार होईल. म्हणजेच इथेन पण तयार होणार, प्रोपेन पण तयार होणार, ब्युटेन पण तयार होणार. कोण आहे जो तयार होत नाही साहजिक आहे. लक्षातच ठेवा वुड्स रिएक्शन मध्ये कमीत कमी 2 कार्बन तरी एकत्रित येतील नाही एकाधिक एक. याचा अर्थ मिथेन तयार होणार नाही. क्वेश्चन वाचायची सुद्धा खरं तर गरज नाही. मिथेन इज द आन्सर कारण सिंगल अल्किल ग्रुपवाला असा अल्केनच तयार होऊ शकत नाही. ड्रॉबॅक ऑफ द वुड्स रिएक्शन इज दॅट वी कॅन नॉट प्रिपेअर मिथेन फ्रॉम द वुड्स रिएक्शन. देन नेक्स्ट पहा क्वेश्चन काय आहे. Identify the product formed when 2-bromobutane is heated with aqueous solution of sodium hydroxide. खूप छान क्वेश्चन आहे मित्रांनो. सो 2-bromobutane म्हणतोय हा, हे पहा CH3CHBr CH2 CH3. सो तुम्ही चेक करू शकता कशासोबत रिॲक्ट करा म्हणते ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सो NaOH सोबत रिॲक्ट केला आपण ॲक्वियस सोल्युशन. सिंपल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ब्रोमिन काढा OH जोडा. ॲक्वियस असल्यामुळे हे पॉसिबल आहे. म्हणजेच इथं कोण येणार ब्युटॅन टू ऑल येणार मित्रांनो. ब्युटॅन टू ऑल कुठं आहे ऑप्शन डी. शेवटचा ऑप्शन त्याचा आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 38 कडे जातो आपण. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट फॉर अ लिक्विड इज 7.21 डिग्री सेल्सियस kg per mole. फाइंड इट्स व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ केल्विन. एक लक्षात ठेवा
KB हा काय असतो मित्रांनो, तर मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट जो आहे तो KB असू द्या किंवा डिप्रेशन कॉन्स्टंट असू द्या, खरं तर हे डिफरन्सचे व्हॅल्यूज आहेत, हे डिफरन्स आहे, हो की नाही. कारण आपण डेल्टा TB वगैरे जर ज्यावेळी काढतो तर ते लक्षात ठेवा, जे पण सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट असतो T0 इज ग्रेटर दॅन ऑर इज, यू कॅन से दॅट TF और T0, T मायनस T0 पण करू शकतो आपण. एक मिनिट थांबा. सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट असतो तो जास्त असतो मित्रांनो. हे पहा, सो आपण काय करू शकतो, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट T मायनस सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट T0 असं करू शकतो. म्हणजे हा डिफरन्स आहे. थोडक्यात काय डिफरन्स असेल तर व्हॅल्यू डिग्री सेल्सिअसमध्ये काय आणि केल्विनमध्ये काय ती सारखीच असणार आहे. मग 7.21 हेच त्याचा आन्सर असेल, कारण डिफरन्स असल्यामुळे डिग्री सेल्सिअस काय आणि केल्विन काय, इट इज वन अँड द सेम. त्याचा फॉर्म्युलाच काय आहे पहा, KB इज इक्वल टू, और यू कॅन से दॅट डेल्टा TB, इट इज अगेन mistake is there, delta TB, you can say that delta TB is equal to KB into M. If the molality of the solution is 1, then delta TB is ultimately equal to what, KB. मग डेल्टा TB म्हणजे डिफरन्सच आहे ना, मग डिफरन्स सेल्सिअस मध्ये घ्या काय केल्विन मध्ये काय, आन्सर तेच येणार आहे, म्हणून 7.21 असेल. देन चेक आउट फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. 1 minute back 39 क्वेश्चन. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाउंड्स कंटेन अमायनो ग्रुप. मित्रांनो अमायनो म्हणजेच प्रायमरी अमायनो ग्रुप पाहिजे, लक्षात ठेवा. NH म्हणजे इमिन ग्रुप आहे, सेकंडरी अमायनो ग्रुप आहे, आणि टर्शरीसाठी नायट्रोजनच येतो. सो दिस इज प्रायमरी, दिस इज सेकंडरी, दिस इज टर्शरी. अमायनो ग्रुप कशात आहे, तर याच्यात आहे फक्त टोलिडेन मध्ये, कारण पॅराटोलिडेन आहेत. टोलिनला NH2 जोडायचं पॅरापोर्शनला. हे डायफिनिल अमाइन म्हणजे सेकंडरी अमाइन झाला. इथिल मेथिल एन प्रोपिलामाइन म्हणजे टर्शरी झाला. इथिल मेथिल आयसोप्रोपिल म्हणजे टर्शरी झाला. सो इथं पण टर्शरी नायट्रोजन आहे, इथं पण टर्शरी नायट्रोजन आहे, इथं NH आहे मित्रांनो जो की अमाइन नाही आहे, आणि इथंच फक्त काय आहे, NH2 ग्रुप आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ए. कमिंग टू द क्वेश्चन नंबर 39, सॉरी क्वेश्चन नंबर 40. विच अमॉंग द फॉलोइंग इज फेरोमॅग्नेटिक इन नेचर. खालीलपैकी फेरोमॅग्नेटिक कोणता आहे मित्रांनो, सांगा लवकर कमेंट बॉक्समध्ये पटकन. मी पाणी पिऊन आलो, कारण खूप सोपा क्वेश्चन आहे. फेरोमॅग्नेटिकसाठी मॅक्सिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स लागतात मित्रांनो. सो लक्षात घ्या, कॉपर 4s1 3d10 आहे, फार तर फार किती इलेक्ट्रॉन देणार आहे, हा अनपेड इलेक्ट्रॉनाचे एक आहे त्याच्याकडं. मॅंगनीज त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता, हाफ फिल्ड कंडिशन आहे, त्यामुळे तो हायली स्टेबल असू शकतो, 4s2 3d5. त्यानंतर झिंकमध्ये तर तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे. त्यानंतर कोबाल्टमध्ये तुम्ही चेक करू शकता मित्रांनो, कोबाल्टचं कॉन्फिगरेशन काय, ॲटॉमिक नंबर झेड किती आहे त्याचा 27ला जर आपण पाहिलं तर ते काय येणार आहे, आर्गॉन 4s2 आणि 3d7. सो तुम्ही चेक करू शकता 4sचे पण हे इलेक्ट्रॉन दिले जाऊ शकतात, 3d7 आहे इथं, म्हणजे याचे पण इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात. भरपूर इलेक्ट्रॉन्स तुम्हाला डोनेशनसाठी अवेलेबल असल्यामुळे कोबाल्ट इज द करेक्ट आन्सर. मॅंगनीज हा असू शकतो त्याच्या कॉम्पिटिशनला, पण हाफ फिल्ड कंडिशनला तिथं ती पण विषय महत्त्वाचा आहे. सो मॅक्सिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जिथं अवेलेबल होऊ शकतात दॅट इज फेरोमॅग्नेटिक, कोबाल्ट. The next one, question number 41. Calculate the enthalpy of combustion of acetylene. ॲसिटिलीन आहे मित्रांनो C2H2, त्याचं कंबशन करा म्हणतायत. सो ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये त्याचं कंबशन होणार, CO2 आणि H2O तयार होणार. ही आहे त्याची रिएक्शन. एन्थॅल्पी ऑफ कंबशन, 1 minute. चलो, सो आपण विचार करू शकतो इथं की काय दिलेलं आहे त्यांनी, की कंबशन, एन्थॅल्पी ऑफ कंबशन म्हणजे पर मोलचं विचारलंय. इफ 1950 kilojoules ऑफ हीट इज लिबरेटेड व्हेन 39 grams ऑफ ॲसिटिलीन अंडरगोज कंबशन. आता काय करायचं आपण, अगोदर स्टॉइकियोमेट्री बेस्ड क्वेश्चन आहे हा. विचार करा, 12 2 24 आणि 2 26 आहे. 26 ग्रॅमसाठी किती येते बघायचं. ऑक्सिजन किती लागायला आहे, 32 grams लागायला आहे.
आणि 44 ग्रॅम्स ऑफ CO2 तयार व्हायला. हे झालं आपलं स्टॉइकियोमेट्रिक. आता त्यांनी काय दिलेलं आहे की किती ग्रॅमसाठी दिलेलं आहे त्यांनी, हीट इज लिबरेटेड वेन 39 ग्रॅम्स ऑफ ॲसिटिलीन म्हणतंय. सो 39 ग्रॅम्सला किती दिलंय 1950, तर 26ला किती, हे जर आपण आन्सर काढलं मित्रांनो तर किती येते चेक करू शकता तुम्ही. ह्याचा आन्सर ठेव तिथंच, इथं ठेव खिडकीत. ओके, सो you can calculate the answer easily. If you calculate the answer you will get the final answer as. कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती यायला पाहिजे आन्सर. याचा गुणाकार भागाकार तुम्हाला आला पाहिजे व्यवस्थित. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ओव्हरऑल उत्तर याचं काय येत आहे -1300. कारण खूप इझी आहे, राऊंड ऑफ मध्येच तुम्हाला करायचे कॅल्क्युलेशन्स. लक्षात ठेवा, समजा याला तुम्ही 39ला 40 पण कॅल्क्युलेट केलं तर त्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकता. पटकन जेवढा होईल तेवढं करायचं आहे -1300 तुम्हाला, कारण त्याच्या जवळपासचा आन्सर तेवढंच येणार आहे. इथं डिफरन्स दिसतंय तुम्हाला, भरपूर डिफरन्स आहे, 300-400चे डिफरन्सेस आहे, त्यामुळं तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता फार कमी आहे. किंवा याला 3.9 करू शकता. आता हा जर लहान झाला तर हा मोठा झाला म्हणजे हा 0 कॅन्सल होऊ शकतो. 3.9ला राऊंड ऑफ 4 करा, 4ने डिवाइड करा, तुमच्या लक्षात येईल की आन्सर सहज येईल तुमचा. चलो नेक्स्ट. Our next question is, चलो नेक्स्ट क्वेश्चन इज 42 क्वेश्चन काय आहे मित्रांनो पहा. Which among the following statement is not true about ribonucleic acid? म्हणजे RNA च्या बाबतीत कोणती स्टेटमेंट मित्रांनो करेक्ट नाही असं ते म्हणतायत. RNA च्या बाबतीत कोणती स्टेटमेंट आहे, तर RE आणि A च्या बाबतीत तुम्ही लक्षात घ्या. जीन इज अ पोर्शन ऑफ रायबोन्यूक्लिक ऍसिड नॉट आहे, याचा अर्थ हेच ऑप्शन असू शकतो. तरी पण बाकीचे बघा, रायबोन्यूक्लिक ऍसिड हेल्प्स फॉर प्रोटीन सिंथेसिस, यस दिस वन इज करेक्ट. इट इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, दिस वन इज करेक्ट. रायबोन्यूक्लिक ऍसिड कंटेन्स पेंटोज शुगर, हे पण करेक्ट आहे. जे करेक्ट नाही, नॉट वाला घ्यायचं आहे, याचा अर्थ हे, कारण इथं कोण असलं पाहिजे मित्रांनो, जीन हा पोर्शन कोणाचा असतो, RNA चा नाही तर DNA चा असतो. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ विच इलेक्ट्रोलाइट इज डिटरमाइंड बाय कोलरुश थेअरी. सो कोलरुश थेअरी मध्ये लक्षात ठेवा, वीक इलेक्ट्रोलाइट जे असतात मित्रांनो, आता वीक हा तर स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग ऍसिडचा सॉल्ट आहे हा. AgI हा वीक आहे, HCl हा स्ट्रॉंग आहे, Na2SO4 हा पण स्ट्रॉंग आहे. सो वीक इलेक्ट्रोलाइट AgI आहे. मग वीक इलेक्ट्रोलाइटची जी कंडक्टिव्हिटी असते ती कोलरुश लॉने आपण काढत असतो मित्रांनो. Which of the following is the correct electronic configuration of carbon in excited state? आता कार्बनचे एक्साइटेड स्टेटला जर ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन आपण बघितलं, Z इज इक्वल टू 6, 1s2, 2s2 आणि 2p किती येणार आहे 2, 2, 2. आता हे झालं ग्राउंड स्टेट, पण ग्राउंड स्टेटचं नाही विचारलं, कशाचं विचारलं, एक्साइटेड स्टेटचं विचारलं. मग एक्साइटेड स्टेटला काय होईल तर हे हाफ फील्ड होणार, इथला इलेक्ट्रॉन इथं जाणार, मग हे कॉन्फिगरेशन असं येईल 1s2, 2s1 आणि 2p3, कारण एक्साइटेड स्टेटला तो हाफ फील्ड बनायला लागला पी ऑर्बिटल. सो कुठे येते हे ऑप्शन 1s1, 2s1, 2p3. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट फॉर्मड इन द फॉलोइंग रिएक्शन. आता रिएक्शन कोणते ते पण चेक करू आपण. दिस इज आवर रिएक्शन. सो इथं तुम्हाला काय दिलेलं आहे की इथर दिलेलं आहे, एका बाजूला ॲरोमॅटिक रिंग आहे, दुसऱ्या बाजूला आयसोप्रोपिल ग्रुप आहे, तर तो एक ॲरोमॅटिक इथर दिलेला आहे. आता त्यांनी डायल्यूट H2SO4 म्हणजे हायड्रोलिसिस करतोय आपण, तर हायड्रोलिसिस करताना लक्षात घ्या या बाजूने बॉन्ड ब्रेक होणार, कारण की हा स्टॅबिलाइज्ड आहे, फिनॉक्साइड आयन जो आहे तो मोर स्टॅबिलाइज आहे. मग याला वॉटरचा कायदा आहे, हायड्रोलिसिस म्हणजे H+OH-. हा जर H इकडे आला तर हा OH होईल आणि इकडे OH जोडला तर हा आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजे प्रोपॅन-टू-ऑल होईल. सो फिनॉल आणि प्रोपॅन-टू-ऑल कुठं आहे बघा, फिनॉल आणि प्रोपॅन-टू-ऑल ऑप्शन बी मध्ये आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर फॉर दिस वन. अल्कोहोल फिनॉल इथरचा तो क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 46 पहा. आयडेंटिफाय रिएजंट यूज टू डिटेक्ट C डबल बॉन्ड C, दॅट इज डबल बॉन्ड डिटेक्ट करण्यासाठी कोणता रिएजंट आहे. फक्त सॉल्व्हंट कामाचा नाही, ब्रोमीन NaCl4 असतो. मग आपला मेन रिएजंट विचारलाय तर हा विचारलाय, सॉल्व्हंट नाही विचारला, म्हणून ब्रोमीन हे त्याचा आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 47.
7. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ आयसोमर्स. खालीलपैकी पेअर ऑफ आयसोमर्स कोण नाही. पहा, ब्युटॅनटोऑल आहे 4 कार्बन, मेथिल प्रोपॅनॉल म्हणजे हे पण 4 आहेत, ब्युटॅनोनॉल 4 आहेत, मेथॉक्सी प्रोपेन हे पण 4 आहेत, 1 मेथॉक्सी प्रोपेन 4, इथॉक्सी इथेन 4. आता पहा, मेथॉक्सी इथेन म्हणजे हे 2 आणि हे 1 3, आणि इथॉक्सी इथेन हे 4 आहेत पण हे 3 आहेत. सो सेम नंबर ऑफ ॲटम्स अगोदर पाहिजेत सगळ्यात अगोदर, जे की ऑप्शन डी मध्ये नाहीत. म्हणजेच हा काय झाला क्वेश्चन ज्याच्यामध्ये की आयसोमेरिक स्ट्रक्चर नाही आहे त्यांचे. नेक्स्ट वन 48. Find the percent atom economy in a chemical reaction when formula weight of the product is 28 unified and the sum of the formula weight of the reactants is 46.7. So let me know the formula. पटकन सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये आन्सर काय आहे ते कॅल्क्युलेट करून. बोला लवकर सांगा मित्रांनो. सो काय असणार आहे की रिॲक्टंट्सचं तुम्हाला इथं दिलेलं आहे मित्रांनो, आणि प्रॉडक्ट्सचं पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. पर्सेंट ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला सांगा मला अगोदर. पर्सेंट ॲटम इकॉनॉमीमध्ये काय येईल मित्रांनो सांगा. सो रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स पटकन सांगायचे काय येईल. पर्सेंट ॲटम काय आलं सांगा फॉर्म्युला. हे काय येणार आहे, वेट ऑफ प्रॉडक्ट्स डिवायडेड बाय वेट ऑफ रिॲक्टंट्स इंटू काय करायचं असतं 100. सो इथं तुम्हाला वेट ऑफ प्रॉडक्ट रिॲक्टंट किती दिलं आहे 40. वेट ऑफ प्रॉडक्ट बघा अगोदर, वेट ऑफ प्रॉडक्ट किती दिलेलं आहे ते महत्वाचं आहे. वेट ऑफ प्रॉडक्ट आहे मित्रांनो, वेट ऑफ प्रॉडक्ट 28 आहे, डिवायडेड बाय रिॲक्टंट किती आहे 46.7 इंटू काय करायचं आहे 100. सो याचं उत्तर काय येतं तुम्ही चेक करू शकता, 28/46. साधारणतः किती पर्सेंटमध्ये त्याचा आन्सर येतं चेक करू शकता तुम्ही. बोला पटकन कमेंटमध्ये सांगा किती आलं. 28/46 नियर अबाउट 60%. सो द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट 60. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. खूप सोपं आहे मित्रांनो. RMJX हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. कॅडमियम असता येतं तर ते पण आपण विचार केला असता, फक्त एकच आहे म्हणून ते ऑप्शन असेल त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन इज 50 क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस PYQ series, today's PYQ series. Calculate elevation in boiling point of solution containing 13.44 grams of solute. मोलार मास तुम्हाला दिलेला आहे इन 1 kg ऑफ वॉटर. KB पण तुम्हाला दिलेला आहे. सो सगळ्यात अगोदर मला सांगा की फॉर्म्युला कुठला वापरणार तुम्ही. सोल्युशन टॉपिकचा हा क्वेश्चन आहे. लास्ट बट नॉट लिस्ट करा पटकन सांगा आन्सर. आलं मित्रांनो. फॉर्म्युला सांगा मला अगोदर. डेल्टा TB विचारलंय काय बघा, विचारलंय काय इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणजे डेल्टा TB विचारलंय तुम्हाला. इज इक्वल टू काय असतंय KB इंटू मोलॅलिटी असतंय. मग KB किती दिलाय ऑलरेडी तुम्हाला दिलाय. KB किती आहे 0.52 इंटू काय येणार पहा मोलॅलिटी. मोलॅलिटी काय असते नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स साठी तुम्हाला अगोदर घ्यावं लागेल काय गिवन मास किती आहे 13.44 अपॉन नंबर ऑफ मोल्स मध्ये किती आहे मोलार मास किती आहे त्याचं 134 आहे. सो नंबर ऑफ मोल झाले इंटू वेट ऑफ सॉल्वंट इन KG. पण KG पण पाहिजे. मग KG म्हणजे किती आहे सॉल्वंट 1 kg ऑफ वॉटर. सो हे 1 kg पण घेऊ शकतो. ओव्हरऑल जर तुम्ही हे सगळं सॉल्व केलं तर तुमचं आन्सर काय आहे ते बघा. चेक करा पटकन. कॅल्क्युलेशनचा रिझल्ट मला पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा. डू इट फास्ट. हे नंबर सारखेच आहेत ना, चेक करा ना तुम्ही. हे 13.44 आहे. मग याला पण 13.4 केलं तर हे काय झाला इंटू 10 येणार. ते वरती जाऊन काय होणार मायनस. म्हणजे हा पण पॉईंट आपण 13.44 आहे तर मायनस म्हणल्यानंतर ह्याला काय करावं लागेल 10⁻⁻1 करावं लागेल. हे कॅन्सल होतील. म्हणजेच काय 0.52 च्या ऐवजी 0.052 येणार. संपला विषय. कॅल्क्युलेशनचा फार काही कॉम्प्लिकेटेड पार्ट नाही, लक्षात ठेवा. 0.052 कुठं आन्सर आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. सो दिस इज टुडेज PYQ सिरीज.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. याच्यातला प्रत्येक क्वेश्चन पुन्हा पुन्हा पहा, कारण मित्रांनो असेच क्वेश्चन एकूण 26 चॅप्टरमधून आपली ही व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी आपण तयार केलेली आहे. आणि हे PYQ जे आहेत म्हणजेच हे जे क्वेश्चन्स आहेत असं डेली व्हिडिओज. आज थोडा टेक्निकल एरर असल्यामुळे आमचा व्हिडिओ उशिरा आलेला आहे तुमच्या भेटीला, परंतु उद्याचा व्हिडिओ बरोबर तुम्हाला 10 ते 10:30 मध्ये तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. असं आपण डेली पुढचे 29 दिवस करतोय, म्हणजेच 30 डेज चॅलेंज स्वीकारतोय आपण. तुम्ही सुद्धा या चॅलेंजमध्ये सहभागी व्हा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण बोलवा आणि तुमच्या स्वप्नातलं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज मिळवा. कारण केमिस्ट्रीला 100% मिळवून देण्याची गॅरंटी स्वतः स्वामी सर तुम्हाला देत आहेत. फक्त एक गोष्ट आहे, डोंट मिस दिस व्हिडिओ सिरीज, कारण हे एवढे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत की याच्यासारखेच क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या फायनल CETमध्ये PCB आणि PCMच्या CET किंवा नर्सिंगच्या CETला विचारले जाणार आहेत. भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओ सिरीजमध्ये परत एकदा नवीन 50 MCQ सहित, आणि जे की खूप स्टँडर्ड असतील, जे की तुमच्यासाठी खूप आवश्यक आहेत. थँक्यू. आणि एक गोष्ट, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.